तर पहा, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण यादृच्छिक प्रयोग, निष्पत्ती आणि समसंभाव्य निष्पत्ती आणि सराव संच 5.1 मधील उदाहरणे यावर चर्चा केलेली होती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण नमुना अवकाश आणि नमुना घटकांची संख्या या घटकावर चर्चा करणार आहोत। सर्वप्रथम समजून घ्या, आपण नमुना अवकाश कशाला म्हणतो। सॅम्पल स्पेस। आपण यापूर्वी पाहिलं की यादृच्छिक प्रयोग आणि यादृच्छिक प्रयोगामधील फलितांनाच आपण निष्पत्ती असं म्हणतोय। मग कोणत्याही यादृच्छिक प्रयोगामध्ये शक्य असणाऱ्या सर्व निष्पत्तींचा संच म्हणजे नमुना अवकाश। लक्षात घ्या, एक एक संकल्पना कळत गेल्यानंतर पुढे लक्षात येईल आपणाला की यादृच्छिक प्रयोगात शक्य असणाऱ्या सर्व निष्पत्तींचा संच म्हणजे नमुना अवकाश। समजा आपण एक नाणं फेकलं तर आपणाला छापा मिळेल किंवा काटा मिळेल, एच हेड मिळेल किंवा टी टेल मिळेल। एच आणि टी चा जो काही संच आहे तो त्या यादृच्छिक प्रयोगासाठी काय असेल, नमुना अवकाश असेल। आता आपण नमुना अवकाश हा जो काही संच आहे तो या एस या अक्षराने दाखवतो किंवा ओमेगा। आपल्या पुस्तकामध्ये याचा फक्त उल्लेख केलेला आहे, परंतु आपण ओमेगा या चिन्हानं तो संच दाखवलेला नाही, आपण एसनंच दाखवतोय। आणि या एस या संचामधील जे काही घटक आहेत त्या घटकांना आपण नमुना घटक असं म्हणतोय। नमुना अवकाश हा एक संच स्वरूपात आपण लिहितो आणि त्या नमुना अवकाशातील प्रत्येक घटक म्हणजे नमुना घटक। आणि नमुना घटकांची संख्या लिहिण्यासाठी आपण काय करतोय की नमुना अवकाश एस मधील एकूण घटकांची संख्या एन ऑफ एस ने आपण दाखवतो। आणि जेव्हा ही एन ऑफ एस हे शांत असतील, घटक मोजता येत असतील, त्यावेळी नमुना अवकाश हा शांत असेल। आपण 9वी मध्ये पाहिले शांत संच आणि अनंत संच, म्हणजे ज्या संचातील घटक आपणास मोजता येतात तो आपला शांत संच असेल। आणि घटकांची संख्या जर आपणाला मोजता येत असेल म्हणजे एन ऑफ एस शांत असेल तर त्याला शांत नमुना अवकाश असे आपणास मानता येईल। या ठिकाणी पहा, काही उदाहरणं आपण पाहू। नमुना अवकाश व नमुना घटकांची संख्या या ठिकाणी आपण वेगवेगळे यादृच्छिक प्रयोग घेऊ। प्रत्येक प्रयोगासाठी नमुना अवकाश काय असेल आणि आपण नमुना अवकाश पाहिल्यानंतर त्यामधील घटकांची संख्या म्हणजे नमुना घटकांची संख्या आपण सहजपणे सांगू शकतो। काही या नमुना घटकांची संख्या सांगणं काही अवघड नसतं। फक्त या ठिकाणी दिलेल्या प्रयोगाचा नमुना अवकाश जर काळजीपूर्वक आपणाला लिहिता आला तर पुढच्या सर्व बाबी सोप्या होतात। आता समजा पहिला आपण यादृच्छिक प्रयोग, नमुना अवकाश आणि नमुना घटकांची संख्या। पहिला आपण या ठिकाणी यादृच्छिक प्रयोग घेतला, एक नाणे फेकणे। जेव्हा आपण एक नाणे फेकतो तेव्हा आपणाला दोन फलिते मिळतात, एक एच मिळतं आणि दुसरं टी मिळतं। एक तर छापा मिळण्याची शक्यता आहे किंवा काटा मिळण्याची शक्यता आहे। म्हणजे याचा जो काही या प्रयोगाचा नमुना अवकाश कसा तयार होईल, एस बरोबर एच, टी या दोन शक्यता आहेत। सर्व संभाव्य निष्पत्तींचा संच या प्रयोगाच्या बाबतीमध्ये म्हणजे त्या प्रयोगाचा नमुना अवकाश।
घटक किती आहेत? 2 घटक आहेत नमुना घटक. म्हणून नमुना घटकांची संख्या n ऑफ s बरोबर 2 असं आपणाला या ठिकाणी लिहिता येईल. त्याच पद्धतीनं 2 नाणी फेकणे. आता 2 नाणी ज्यावेळी आपण फेकतो त्यावेळी आपणाला नमुना अवकाश काय मिळेल? HH, HT, TH, TT. पहिल्या नाण्यावर H मिळेल, दुसऱ्या नाण्यावर H मिळू शकतं. पहिल्या नाण्यावर H मिळालं तर दुसऱ्या नाण्यावर T मिळेल. पहिल्या नाण्यावर TH, दुसऱ्या नाण्यावर, आणि दोन्ही नाण्यावर काटा मिळू शकतो म्हणजे TT मिळू शकतं. तर एक लक्षात ठेवा, या ठिकाणी मी एक वाक्य सांगतो तुम्हाला की एक नाणे 2 वेळा फेकणे आणि 2 नाणी एकाच वेळी फेकणे. पहा, मी कोणते प्रयोग सांगायलो लक्षात घ्या. 2 नाणी एकाच वेळी फेकणे आणि 1 नाणे 2 वेळा फेकणे या प्रयोगाचा नमुना अवकाश सारखाच असतो. आपण या ठिकाणी 2 नाणी घेऊन हा प्रयोग जर केला तर आपणाला लवकर लक्षात येईल किंवा त्या शक्यता आपणाला लिहिता येतील. परंतु आपणाकडे एकच नाणं असेल तर आपण एकच नाणं काय करावं लागेल? 2 वेळा फेकावं लागेल आणि हे नमुना अवकाशामधील हे जे काही घटक मिळणार आहेत हे घटक या ठिकाणी नोंदवावे लागतील. तर अशा किती शक्यता येतात? तर या ठिकाणी 4 निष्पत्ती या प्रयोगामध्ये मिळतात. म्हणून या ठिकाणी n ऑफ s बरोबर आपल्याला 4 लिहिता येईल. त्याच पद्धतीनं 3 नाणी फेकणे. आता 3 नाणी जर आपण एकाच वेळी फेकले किंवा एक नाणं 3 वेळा फेकलं आणि असा प्रयोग आपण यादृच्छिक प्रयोग करत राहिलो तर त्यामध्ये शक्य असणाऱ्या निष्पत्ती किती मिळतात? तर या ठिकाणी 8 मिळतात. 3ही नाण्यावर H मिळेल, पहिल्या 2 नाण्यावर H, तिसऱ्या नाण्यावर T मिळेल. तर या पद्धतीनं एकूण निष्पत्ती किती मिळतील? 8 मिळतील. म्हणजे 3 नाणी फेकणे या प्रयोगाचा जो काही नमुना अवकाश आहे या नमुना अवकाशातील घटकांची संख्या काय असेल? 8 असेल. त्यानंतर समजा आपण एक फासा फेकला. आता एक फासा फेकल्यानंतर आपणाला या ठिकाणी 6 शक्यता मिळू शकतात, 6 निष्पत्ती मिळू शकतात. त्या फाशाच्या वरच्या पृष्ठावर अंक 1 येऊ शकतो, 2 येऊ शकतो, 3 येऊ शकतो, 4, 5 किंवा 6. या 6 अंकापैकी कोणताही अंक येऊ शकतो. यापेक्षा वेगळी शक्यता त्या ठिकाणी आहे का? नाही. म्हणून या ठिकाणी एक फासा टाकणे याचा नमुना अवकाश आपण असा लिहिलेला आहे. S बरोबर 1, 2, 3, 4, 5, 6 आणि n ऑफ s बरोबर काय लिहिता येईल? 6. त्याऐवजी समजा आपण 2 फासे फेकले किंवा 2 फासे टाकणे हा प्रयोग केला. समजा आपण 2 फासे टाकले तर या ठिकाणी पहा, आपणाला या ठिकाणी चित्रामध्ये दिसत आहे. या ठिकाणी शक्यता किती असू शकतात? निष्पत्ती किती असू शकतात? पहिल्या फाशावर 1 मिळेल, ठीक आहे. त्याच वेळी दुसऱ्या फाशावर 1 मिळू शकतं, 2 मिळू शकतं, 3 मिळू शकतं. म्हणजे 6 पैकी कोणताही अंक दुसऱ्या फाशावर मिळेल. समजा आपण एक फासा तसाच ठेवला, वरच्या पृष्ठावर 1 अंक येतोय असं गृहीत धरलं तर आपणाला अशा किती शक्यता लिहिता येतील? ठीक आहे, पहिल्या फाशावर 1 असताना दुसऱ्या फाशावर 1 येईल, 2 येईल, 3 येईल, 4 येईल, 5 येईल किंवा 6 येईल. त्याच पद्धतीनं पहिल्या फाशावर 2 येत असताना दुसऱ्या फाशावर पुन्हा ते 6 अंक येतील. पहिल्या फाशावर 3 येत असताना दुसऱ्या फाशावर पुन्हा 6 अंक येतील. आणि अशा पद्धतीनं जर आपण या ठिकाणी नमुना अवकाश लिहिण्याचा प्रयत्न केला तर त्याचा नमुना अवकाश आपणाला असा लिहिता येईल की पहिल्या फाशावर 1 येत असताना दुसऱ्या फाशावरही 1 मिळू शकतं. पहिल्या फाशावर 1 असताना दुसऱ्या फाशावर 2. याच पद्धतीनं आपण 1, 1, 1, 2, 1, 3, 1, 6. त्याच पद्धतीनं 2, 1, 2, 2, 2, 6. अशा पद्धतीनं जर आपण नमुना अवकाश लिहित गेलो तर
2 फासे टाकणे, याचा हा नमुना अवकाश तयार होईल आणि नमुना अवकाशातील घटकांची संख्या किती असेल? 36 असेल. तर कोणताही प्रयोग दिला तर आपणाला त्या प्रयोगाचा नमुना अवकाश लिहिता येणं गरजेचं आहे किंवा लिहिता येणं अपेक्षित आहे हे लक्षात ठेवा. त्यासाठी समजा आपण एक वेगळं उदाहरण घेऊ की खालील प्रत्येक प्रयोगासाठी नमुना अवकाश S व त्यातील नमुना घटकांची संख्या N लिहा. समजा पहिलं उदाहरण घेतलं आपण, एक नाणं आणि एक फासा किंवा एक फासा व एक नाणे एकाच वेळी फेकले. प्रत्यक्ष आपण हा प्रयोग घरी करून बघू शकता किंवा पाहू शकता. फक्त आपणाला एक आहे की संच लिहित असताना एकच घटक आपण पुन्हा पुन्हा लिहित नाहीत. किंवा समजा एखादं नाणं वर फेकलं, सुरुवातीला छापा मिळाला, दुसऱ्या वेळेस फेकलं, छापा मिळाला, तर आपण त्याच्या नमुना अवकाशात सुरुवातीला H, पुन्हा H, पुन्हा H लिहू शकत नाहीत. एक घटक पुन्हा पुन्हा लिहू शकत नाहीत. हे आपण 9वी मध्ये संच प्रकरण शिकत असताना पाहिलेले. कारण त्या ठिकाणचं संच प्रकरण 9वीचं आणि 10वीचं संभाव्यता प्रकरण याची तुलना करता येते आपणाला, किंवा हे सुद्धा प्रकरण आपण संचाच्या स्वरूपात पूर्णपणे शिकत असतो, हे लक्षात ठेवा. मग समजा एक फासा आणि एक नाणं फेकलं, तर समजा फाशावर 1 येईल, त्यावेळी नाण्याचं H असेल किंवा T असेल. मग 1 सोबत नाण्यावर मिळणारा छापा असेल किंवा काटा असेल, H असेल किंवा T असेल. म्हणजे असे नमुना घटक किती लिहू शकतो आपण? तर या ठिकाणी पहा, नमुना अवकाशात फाशावर 1 असताना नाण्यावर H मिळू शकतं, फाशावर 1 असताना नाण्यावर T मिळू शकतं, फाशावर 2 असताना नाण्यावर H किंवा T मिळू शकतं. या पद्धतीनं जर आपण या ठिकाणी घटक लिहित गेलो तर संभाव्य निष्पत्ती किती मिळतील आपणाला, म्हणजे नमुना अवकाशातील घटकांची संख्या किती मिळेल? तर N बरोबर 12 मिळेल. या ठिकाणी घटक मोजून लिहू शकतो आपण. 1, 2, 3 एकूण घटक किती? 12. त्याच पद्धतीनं समजा आपण दुसरं उदाहरण घेतलं की 2, 3 व 5 या अंकापासून अंकाची पुनरावृत्ती न करता 2 अंकी संख्या तयार करणे. किती संख्या तयार होऊ शकतील? एक तर 23 तयार होईल, 25 तयार होईल. त्यानंतर आपण दशक स्थानी जर 3 घेतले तर एकक स्थानी आपण 2 आणि 5 घेऊ शकतो. दशक स्थानी 5 घेतले तर आपण काय लिहू शकतो? नंतर एकतर 52 लिहू शकतो किंवा 53 लिहू शकतो. म्हणजे अशा संख्या किती तयार होतील? तर अशा संख्या आपल्या 6 संख्या तयार होतील. या ठिकाणी पहा, एकतर 23, 25, 32, 35, 52 आणि 53. अंकाची पुनरावृत्ती करावयाची नाही. 22, 33 आणि 55 हे अंक आपणाला नमुना अवकाशात घेता येणार नाहीत. मग N किती? या संचामधील घटकांची संख्या किती? तर N बरोबर काय लिहिता येईल? 6 लिहिता येईल. आता या व्यतिरिक्त आणखी एका उदाहरणावर आपण चर्चा करणार आहोत. वर्ष 2019च्या मार्च महिन्यातील 5च्या पटीत येणाऱ्या तारखेचा वार मिळणे हा आपल्याला यादृच्छिक प्रयोग पाहायचा आहे. मग शक्य असणाऱ्या निष्पत्ती किती? समजा आपण या ठिकाणी कॅलेंडर पाहू आणि या कॅलेंडरमध्ये 5च्या पटीत येणाऱ्या तारखा कोणत्या आहेत आणि त्यांचे वार काय आहेत. हे सर्व वार म्हणजे आपल्या संभाव्य निष्पत्ती असतील. मग आता या ठिकाणी 5 तारखेचा वार, त्यानंतर 10 तारखेचा वार, 15 तारखेचा वार, या तारखा 5च्या पटीमधील आहेत. मग या ठिकाणी पहा, आपण त्या कोणकोणते वार मिळतात या ठिकाणी दाखवलंय आपण. 5, 10, 15, 20, 25 आणि 30. मग 5 तारखेचा वार कोणता?
मंगळवार येईल, 10 तारखेचा वार रविवार येईल, 15 तारखेचा वार शुक्रवार असेल, 20 तारखेचा वार बुधवार असेल, 25 तारखेचा वार सोमवार आणि 30 तारखेचा वार शनिवार असेल. म्हणजे आपणाला या यादृच्छिक प्रयोगासाठी नमुना अवकाश काय लिहिता येईल, तर 5च्या पटीत येणाऱ्या तारखेचा वार, ते किती मिळतील वार आपणाला? मंगळवार, रविवार, शुक्रवार, बुधवार, सोमवार, शनिवार. आपण क्रमानं लिहिले 5 तारखेचा, 10 तारखेचा, 15 तारखेचा, 20 तारखेचा, 25 तारखेचा आणि 30 तारखेचा. म्हणजे हा या ठिकाणी या यादृच्छिक प्रयोगाचा काय असेल? नमुना अवकाश असेल. म्हणून NS काय लिहिता येईल? किती वार मिळाले? 6 वार मिळालेले आहेत, हे लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीनं आपण एखाद्या यादृच्छिक प्रयोगाचा नमुना अवकाश आणि त्या नमुना अवकाशातील नमुना घटकांची संख्या लिहू शकतो. तर अशा पद्धतीनं आपणाला नमुना अवकाश हा घटक लक्षात आलेला असेल. धन्यवाद.